मालकाची दारू सोडायला कोणत्या म्हणतात ना व्यसनमुक्ती केंद्रात धाडायची गरज नाही बरं आई. कुणी जर का नवरा जास्त दारू पितो माहीत आहे? तो हुशार असतो, कारण पिणार येडं नाही, मी आधीच बोललो. पण त्याची बायको काय करते माहिती आहे का? ते पिऊन आलं ना, 4 लोकात त्याला आरोतूर बोलती. महाराज त्याला लयच अपमान वाटतो, ते पुन्हा पिऊन येतं. आई असं करू नका. मालक पिऊन आले तर मालकाला समजून सांगा, मालक काय विकलं काय ठुलं मला माहित नाही, इथून मागं काय केलं त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. मालक आपण संसाराच्या रथावरची 2 चाकं आहेत, एक चाक तुम्ही आहेत, एक चाक मी काही. एक चाक जर निखळून पडलं तर तो रथ चालणार नाही. मालक आपल्या संसाराच्या वेलीवर लहान लहान 2 मुलं आहेत. मालक त्या मुलांना आपण शिकू, त्यांचं करिअर घडू. आणि जी पाहुणे रावणे आपल्याला पत्रिका सुद्धा वेळेवर देत नाहीत, त्यांचं सगळ्यात पहिले मूळ आपल्याला आलं पाहिजे, असं आपण वागून दाखवू आणि आपली किंमत वाढून दाखवू. किती बी पेणार असला तर दारू सोडल्याशिवाय राहणार नाही. महाराज हे तुमच्या हातात आहे. म्हणून महाराजाचे पाय धुण्यापेक्षा तुमच्या नवऱ्याचे पाय धुवा. तुम्हाला चांगला परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट लक्षात ठेवा, ही काळाची गरज आहे. या गोष्टी